हॅलो नमस्कार मित्रांनो, कशा आहात? कंबाईन सोबत तलाठीची जाहिरात पडली, तयारी चालूच असेल. मागच्या 8-10 दिवसापासून तब्येत ठीक नसल्यामुळं मला लेक्चर घेता आलं नाही. आता थोडंसं बरं वाटतं आहे. लवकरच माझे मॅथ रिझनिंगचे लेक्चर आणि इतर विषयाचे लेक्चर देखील सुरुवात होतील. बऱ्याच जणांमध्ये थोडंफार निगेटिव्हिटी आली होती. म्हणजे सरळ सेवेचे विद्यार्थी, प्रामुख्याने सरळ सेवेचे विद्यार्थी जेव्हा MPSCची तयारी करतात तेव्हा थोडासा आवाका वाढलेला आहे विषयाचा आणि विषय पण वाढले आहेत. त्यामुळे बऱ्याच विद्यार्थ्यांना असं वाटतं की सर, आम्ही आता हा आमचा पहिला प्रयत्न आहे MPSCचा आणि आम्ही पास होऊ शकतो का? ओके, तर मी सरांना सांगेन पास होऊ शकता. पुढचे 2-2.5 महिने आणखीन तुमच्याकडे आहेत. होप सो जर तुमचं आणखीन जर एक्झाम पुढे गेली तर थोडाफार आणखीन एक्स्ट्राचा टाईम तुम्हाला भेटू शकेल. त्यामुळे आता डोक्यामध्ये एक गोष्ट आणू नका. आता बऱ्याच ठिकाणी मी पाहायला मिळत आहे मला की काही ठिकाणी सांगितलं जातं की मागचे जे विद्यार्थी आहेत तेच पुढं पास होणार. MPSC दिलेले, MPSC मेन्स दिलेले, कंबाईन मेन्स दिलेले तेच विद्यार्थी पास होणार. सरळ सेवेच्या विद्यार्थ्याचा टिकाव लागणार नाही, असं बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी कमेंटच्या माध्यमातून म्हणत असतील किंवा काही ठिकाणी ऐकायला भेटत असतं. तर लक्षात ठेवा मित्रांनो, तुम्ही पूर्णतः नवीन जरी असलात आणि प्रॉपर जे काही विषय तुमचे 7 विषय, ओके, या 7 विषयाचं प्रॉपर नियोजन जर केलात तर तुमची प्री निघणं काही अवघड नाही आहे. तुम्हाला याच्यामध्ये एक्सलन्स घ्यायची गरज नाही. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट, एक्सलन्सची गरज आहे का की टॉपचे मार्क घेतले पाहिजे तरच मी पास होईन? तुम्हाला फक्त कट ऑफ क्रॅक करण्यापुरते जे मार्क्स आहेत, म्हणजे मागच्या 3-4 वर्षामधला कट ऑफ किती लागतो आहे? 50 ते 55च्या दरम्यान. तर आपण 55+ मार्क कशा पद्धतीने या 7 विषयामध्ये घेऊ शकतो, याची प्रॉपर स्ट्रॅटेजी जर तुम्हाला व्यवस्थित जुळवता आली, बिना प्रेशर घेता जर अभ्यास करता आला, तर तुम्ही मी सांगितल्या पद्धतीनं 4 विषयामध्ये चांगले मार्क्स, बाकीच्या 3 विषयामध्ये सो मार्क्स घेतला तरी तुम्ही तुमची प्री जी आहे ती प्री क्वालिफाय होऊ शकता. एकदा प्री क्वालिफाय झालं की नंतर मग मेन्सची तयारीला तुम्हाला फक्त लँग्वेज करायचं आहे व्यवस्थितरित्या. ओके, ह्या गोष्टी असं स्वतःला सांगत राहा की बाबा हे सोपं आहे. आता भलेही इथं बरेचसे तज्ज्ञ जे आहेत MPSCमधले, ते तज्ज्ञ इथं येऊन कमेंटसुद्धा करतील की मार्क माय वर्ड, नोट माय वर्ड, कोणच पास होणार नाही, सरळ सेवेचे विद्यार्थी पास होणार नाहीत, असे विद्यार्थी कमेंट करतील. पण लक्षात ठेवा पोरांनो, प्रीचं जजमेंट जर तुम्हाला जमलं तर तुम्ही क्वालिफाय होऊ शकता. प्रीचं जजमेंट ज्याला जमत नाही, इंटरव्ह्यू दिलेले, MPSCचे इंटरव्ह्यू दिलेले विद्यार्थी नेक्स्ट प्री एक्झाम क्वालिफाय होत नाही, डिस्क्वालिफाय होतात. का बरं? कारण त्यांना ते प्रीचं जजमेंट काही मार्कानं हुकतं किंवा जमत नाही. त्यामुळे लक्षात ठेवा, नवीन विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी प्री क्वालिफाय होऊ शकतो आणि जुना विद्यार्थी, रुळलेला विद्यार्थीसुद्धा काही चुकांमुळं प्री डिस्क्वालिफाय पण होऊ शकतो. त्यामुळं लोड घ्यायचं नाही आहे, अभ्यासात कंटिन्यू राहा. खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही अभ्यास करता. 10-12 दिवस झाला जाहिरात पडून, ओके. आणि तुम्हाला माहीत आहे तलाठी हा माझा पॉझिटिव्ह युग आहे आणि या युगावरती मी पण काम करणंच लवकर. आता थोडीशी तब्येत साथ द्यायला लागले, त्यामुळं आता लवकरच माझे मॅथ रिझनिंगचे आणि इतर गोष्टीचे व्हिडिओ स्टार्ट होतील. आणि सोबतच ज्या सरळ सेवा आहेत समोर येऊ घातलेल्या, त्याला पण मी फोकस करणार आहे. तर वेगवेगळ्या स्ट्रॅटेजीसहित मी तुमच्या समोर घेईल उद्यापासून. ओके, चलो ठीक आहे. तर अजून जर काही वाटत असतील तर कमेंट बॉक्समध्ये टाका डाऊट्स. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तब तक के लिए थँक्यू, टेक केअर, बाय बाय.